त्या असणाऱ्या दंडकारण्यामध्ये पर्वताप्रमाणे बसलेला एक पक्षी त्यांना दिसला. त्याचं नाव जटायू आहे. आणि जटायू पक्षाला पाहिलं. एक आगळा वेगळा चित्रविचित्र असा असणारा पक्षी दिसतोय. आणि त्या पक्षाकडं या ठिकाणी पाहिलं. काय झालं? चला. डोळे अनक धगधगीत चांचुवळे समासनीत तव राक्षसासे अद्भुत दोही निश्चित लांब चोच आरक्तवर्ण डोळे आकडा विकडा असणारं ते शरीर आणि पर्वताप्रमाणे पसरलेलं पाहिलं. राम लक्ष्मणाला वाटलं कदाचित ही राक्षस तर नाही ना. अगस्त्य मुनींनी सांगितलं होतं आकडा विकडा शरीरात तिथे राक्षस आहेत. त्यांना नाना प्रकारची रूप घेता येतात आणि त्या दंडकारण्यात ते राहतात. कदाचित पहिल्यांदाच राक्षसाची भेट झालेली असावी. पुढं काय वाटलं? धनुष्य सजोनिया भोगे चालले जगदेवी रामे हकीला सौर्य जडची बाणामुष्टी मोडी सजोनी. आता मात्र त्या ठिकाणी पाहिल्यानंतर रामप्रभूला वाटलेलं एक बाणच मारावा. म्हणून प्रभू रामचंद्राने आपला हात बाणाकडे घातला आणि बाण जोडणार तेवढ्यात काय झालं? अराहे साये धरी धीर गृध्रारुपिया पुनिशाचर मार्गरोधिसी अति गुरुधर माणि सत्वर चेतिना. अरे गृध्ररूपी असणाऱ्या हे दुष्ट चांडाळ राक्षसा थांब. आमचा पुढे जाण्याचा मार्ग तू कुणाला बसलेला आहेस. आता या क्षणाला तुला या ठिकाणी मी ठार मारतो असं रामप्रभूंनी त्या गिधाडाकडे पाहून म्हणजे जटायूकडे पाहून हात मारले. माझे सुतलिया पुराणे तुझे पक्षवाळ बापुरे देवता पळशील मज पुढे राधिवकडे पाडिला. आता जर उचलून जाण्याचा प्रयत्न केला तर जरी तुझे पंख मोठे असले तरी माझ्या बाणापुढे ते टिकाव धरणार नाही. आणि नंतर जर उडून जाण्याचा प्रयत्न केला तर हे रणांगण सोडून तू जाऊ शकत नाही. हे राक्षसा थांब असा आवाज असणाऱ्या प्रभू रामचंद्राने दिला. क्रुद्ररूपी तुझे ते कोण मारलो दावया काय कारण आहे. समोर सांगावे निज कथना प्राण घेईन ना बोलता. तू कोण आहे? कोणाचा आहे? एवढं मोठं शरीर तुला का प्राप्त झालंय? आमचा पंचवटीला जाणारा रस्ता तू का आणून धरलेला आहे? सांग बरं तू कोण आहे? मिळा सरती रघुनंदना सीता कांता बंधू लक्ष्मणा. पंचवाटिके करितो गमना मार्गरोधना. आणि रामप्रभू स्वतः सांगू लागले रघुवंशाचा राजा असणारा राजा दशरथाचा मुलगा मी त्या ठिकाणी राम आहे. माझा बंधू असणारा लक्ष्मण माझ्या बरोबर आहे. माझी पत्नी सीता बरोबर आहे. आणि पंचवटीला राहण्यासाठी आम्ही वनाला आलो. आणि त्या ठिकाणी तू कोण चांदळ आहे? आमचा रस्ता अडवला. सांग बरं. आहे कोणी श्रीरामाचे वचन जटायू गाडी लोटांगणा. सरती रघुनंदना तुझे मैवान निजाने. मग जटायूने ज्यावेळेस नाव ऐकलं जटायू पक्षाने लोटांगण घातलं आणि दाशरथी नंदन असणारा तू राम आहे हे मला त्या ठिकाणी मी ऐकून होतो म्हणे.
अयोध्येच्या राजा दशरथाचा थोरला मुलगा राजा राम अतिशय चांगला आहे ही गोष्ट मी ऐकून होतो आणि म्हणून या असणाऱ्या प्रभू रामचंद्र माझा तुला नमस्कार असतो. पुढे काय म्हणतात? तुझे घ्यावया दर्शना पंचवाटिके वन सेवन करुवीर श्री रघुनंदना बहुकाल प्राणने तिष्ठत. आणि सांगू का रामा अनंत कालापर्यंत पूर्वी साधू संतांनी सांगून ठेवले या कालखंडामध्ये राम प्रभू पंचवटीला येतील आणि त्यावेळेस तुला रामाचं दर्शन होईल. आणि म्हणून हे असणाऱ्या देवा एवढ्या दिवसापासून तुझी वाट पाहतोय रे आणि मला तू बाणानं मारून शिकव. प्रश्न पडलाय तुझी वाट मी किती दिवसापासून पाहतोय. भेटे लागे जीवा लागलीसे आस ही अवस्था माझ्या जीवाची झालेली आहे. म्हणून अशा असणाऱ्या प्रभू रामचंद्र पुढे काय म्हणतात? तुझा पिता जाण दशरथ युद्ध सखा माझा ताप स्वर्गा गेला इंद्र सायात नमची घात जय गेला. तुझा पिता असणारा माझा मित्र होता म्हणे राजा दशरथ आणि आम्ही त्या कालखंडामध्ये स्वर्गावर इंद्राने बोलवण्यावरून इंद्राच्या मदतीला गेलो आणि तुझ्या पित्याचा राजा दशरथाने पराक्रम केला आणि त्या वक्रारी नावाच्या दैत्याला मारलं आणि इंद्राला त्या ठिकाणी विजय मिळवून दिला. देवांना विजय मिळवून दिला. असा पराक्रम असणाऱ्या तुझ्या बापाने केलेला आहे. मी आकाशी झडकोने जाणारे त्याचे उडविले निरसास दशरथे बिंदुनिया बाण दैत्य दारुण निराधरी. आमच्या दोघांची मैत्री होती. दोघे आम्ही गेलो. मग मी काय करायचो दैत्याच्या डोक्यावरचे छत्र उडून घ्यायचो. चुंचीनं उडून घेऊन जायचो. कोणाचे मुंडके तोडायचो. त्यांच्या रथाला भंग करायचो. तुझ्या बापानं बाण मारायचे आणि त्या दैत्याचा विनाश करायचा. असं प्रचंड गलघोर अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वर्गाला जाऊन आम्ही युद्ध त्यावेळेस केलं. त्याचा पुतव ज्येष्ठ सुत पूर्ण ब्रह्मा श्री रघुनाथ तुझी सेवा करावया येथ आलो निश्चित. आणि म्हणून त्या असणाऱ्या राजा दशरथाचा तू मुलगा राम आहे हे मला कळाल्याबरोबर माझ्याकडून काहीतरी तुझी सेवा घडावी म्हणून या पंचवटीच्या स्थानाला मी बाबा तुझी वाट पाहत बसलेलो आहे आणि म्हणून मी थांबलोय. हे राम प्रभू तू माझा स्वीकार कर. तू स्वामी तुझा दास जडमाना भावी श्वास मदन मनावे राक्षस माझा वंश पाश्यती. देवा मला राक्षस नका समजू कर. कधी कधी गैरसमज होतो आणि चांगल्या माणसाला वाईट माणूस म्हणून समजलं जातं. त्याची प्रतिमा तयार केली जाते आणि म्हणून प्रभू रामचंद्रा मी जरी ध्यान मोठा दिसत असतो प्रचंड असतो तरी पण मी तुझा भक्त आहे आणि तुझ्या दर्शनाची आस लावून मी या ठिकाणी बसलेलो आहे. केव्हा एकदाचा येशील मला तुझं दर्शन होईल आणि तुझी सेवा करायला मिळेल म्हणून या ठिकाणी मी तुझी वाट पाहत बसलेलो आहे. मला राक्षस समजू नको. मी रामाचा भक्त आहे. तुझ्या पित्या राजा दशरथाचा परम मित्र आहे. पुढे काय सांगतो? काश्यप वंशी माझी उत्पत्तीच्या कश्यपाची वंश स्थिती मी सांगेन श्री रघुपती विश्वार्थी माझी ज्या कश्यप ऋषीच्या वंशामध्ये माझा जन्म झाला
त्या कश्यप ऋषीच्या 2 पत्न्या आहेत कणाने. एक वनिता आणि एक काय नाव आहे त्यांचे भागवतामध्ये विषय